फॅमिलीज म्हटलं तर शिक्षकी पेशात आहे. माझे आई-वडील शिक्षक होते. बहीण आणि मेव्हणे हे सगळेच शिक्षक आहेत आणि भरपूर शिक्षणाची बॅकग्राऊंड आहे मला. आणि मी स्वतःही लातूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवलं. पहिल्यांदा कॉम्प्युटर प्रोग्रामिंग लातूरमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजने सुरू केलं शिकवायला. बसवेश्वर इंजिनिअरिंग आणि मी तिथे शिकवलं. नंतर एस-पी कॉलेजात शिकवलं. तर आज मी तुम्हाला थोडक्यात कॅनेडियन एज्युकेशनची, कॅनेडियन सिस्टमची ओळख करून देणार आहे आणि नंतर थोडेसे माझे विचार की काय फरक आहे आणि आपण काय करू शकतो आपल्या मुलांसाठी घरी. हे एक छोटंसं माहिती तुम्हाला मी शेअर करणार आहे. मी माझे जे माहिती शेअर करणार आहे ती इंग्लिशमध्ये आहे, पण मी मराठी तुम्ही बघताय चांगलं मराठीतच बोलणार आहे. फक्त स्लाइड्स मात्र इंग्लिशमध्ये आहेत. सगळ्यांना ऐकू येतो ना माझा आवाज नीट? हो, येस, व्यवस्थित ऐकू येतो. ठीक आहे. मी माझं स्लाइड्स शेअर करणार आहे आणि बोलते मात्र म्हणजे त्या आहेत इंग्लिशमध्ये, पण बोलेन मात्र इंग्लिशमध्ये. तर आउटलाईन काय आहे, तर पहिल्यांदा मी तुम्हाला कारण कोणाला माहिती नाही आहे की कॅनेडियन एज्युकेशन सिस्टम कशी आहे, कुठल्या प्रकारच्या शाळा आहेत, त्याच्यानंतर इथे भरपूर बाकीच्या देशातले लोक शिकायला येतात आणि का शिकायला येतात. त्याच्यानंतर एज्युकेशन सिस्टम आपली भारतीय, त्याच्यात काय चांगल्या गोष्टी आहेत आणि काय वाईट गोष्टी आहेत. आणि कॅनडात मी काय बघितलं, दीज आर जस्ट माय ऑब्झर्वेशन्स. तर मी हे थोडंसं शेअर करणार आहे आणि नंतर मग काही प्रश्नोत्तर असेल तर तेही बघूयात आपण. तर कॅनडात भारतासारखंच एज्युकेशन आहे की प्राथमिक शाळा, प्रायमरी, मिडल स्कूल आणि हायस्कूल, म्हणजे प्राथमिक शाळा, माध्यमिक आणि हायस्कूल. शाळा इथे मुलं 4 वर्षाची असतात तेव्हा त्यांना किंडरगार्टन मध्ये पहिल्यांदा ऍडमिशन मिळते. इथे या देशामध्ये शिक्षण कंपल्सरी आहे सगळ्या मुलांनी शाळेत जायचाच असतं, म्हणजे हा लॉ आहे. आणि शाळेचं एज्युकेशन फ्री आहे 12वी पर्यंत. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या मुलांना शाळेत पाठवायलाच लागतं. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला मुलांना शाळेत पाठवायचं नाहीये किंवा माझ्याकडे पैसे नाहीयेत, कारण हे एज्युकेशन फ्री आहे. आणि तुम्ही जरा इथे या देशात जरा व्हिजिटर्स म्हणून असाल किंवा तुम्ही इथे तुमचे आई वडील कामाला आले असतील, तरीही तुमच्या मुलांना शाळेत इथे ऍडमिशन मिळते आणि त्यांनाही शिक्षण फ्री असतं. मी जेव्हा इथे आले तेव्हा माझा मुलगा होता 6 वर्षाचा आणि तो इथे व्हिजिटर विजावर आला होता मला भेटायला. आणि माझ्या कंपनीने त्यांचं व्हिजिट स्पॉन्सर केली होती. पण जसं ते इथे आले तर त्यांनी सांगितलं की तुझ्या मुलाला तू शाळेत पाठवायला पाहिजेस, जर का तो इथे 6 महिन्यापेक्षा जास्त राहणार असेल तर. म्हणजे मला लॉ आहे तो गव्हर्नमेंटचा आणि माझ्या कंपनीने पण मला सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तिथे कॉन्टॅक्ट केल्यानंतर एकदम तिथली हे खूप सोपी होती. त्यांनी सांगितलं नुसता हा फॉर्म भरा, म्हणजे तो जो व्हिजिटर विजावर असेल तो स्टुडंट विजावर जाईल. आणि 3-4 दिवसात काम झालं आणि तो लगेच तिथल्या शाळेत जायला पण लागला. म्हणजे इथली सिस्टम खूप इझी केली आहे त्यांनी लोकांसाठी, की लोक असं म्हणू नये की नाही मुलांना मी शाळेत पाठवणार नाही, कारण की माझ्याकडे पैसे नाहीत किंवा खूप अवघड आहे ऍडमिशन. त्याच्यानंतर इथे शाळा 4 वर्षानंतर सुरू होते. 4 वर्षाच्या अगोदर जर का तुम्हाला नर्सरीला किंवा प्री स्कूलला पाठवायचं असेल तर त्याच्यासाठी प्रायव्हेट कुठे असतात तिथे तुम्हाला पाठवता येतं. पण नॉर्मली मुलं 4 वर्षालाच शाळेत जातात. 4 वर्षापर्यंत मुलं इथली शाळेत जात नाहीत. मी जसं सांगितलं की प्रायमरी, मिडल स्कूल आणि सेकंडरी. सेकंडरी स्कूल म्हणजे 12वी पर्यंत असते ती शाळा आणि 12वी नंतर 2 प्रकारच्या ऑप्शन्स आहेत. तुम्हाला कॉलेजमध्ये जाता येतं
किंवा युनिव्हर्सिटीत जाता येतं. इथे कॉलेज आणि युनिव्हर्सिटी हे फरक आहेत. कॉलेज 2-3च वर्षाचं असतं, युनिव्हर्सिटी मात्र 4 वर्षाची असते आणि इट इस नॉट फ्री. इथलं एज्युकेशन म्हणजे 12वी नंतरचं एज्युकेशन खूप महाग असतं. इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. पण ऑप्शन्स खूप आहेत. लोकांना गव्हर्नमेंट मदत करतं फीसला वगैरे. त्याच्यामुळे भरपूर लोकं कॉलेजला किंवा युनिव्हर्सिटीत जातात. म्हणजे आपल्याकडची जी कॉलेज आणि युनिव्हर्सिटीची डेफिनेशन आहे, ही इथली फार वेगळी आहे. इथे कॉलेजमध्ये तुम्हाला फक्त बॅचलर्स डिग्री नाही मिळत. डिप्लोमा वगैरे मिळतो आणि तुम्हाला बॅचलर्स डिग्री असेल तर युनिव्हर्सिटीतच जायला लागतं. अं, असा थोडा फरक आहे म्हणजे भारतापेक्षा इथला. अं, इकडे आल्यानंतर अ, जेव्हा मी इथे पहिल्यांदा आले, तेव्हा मी भारतातून आले होते आणि माझा मुलगा तिथे प्रायव्हेट स्कूलमध्ये जात होता. त्यामुळे मी इथे इथे आल्यानंतर मला असं वाटलंच नाही, की मुलगा पब्लिक म्हणजे गव्हर्नमेंट स्कूल इथली. तर असं वाटलं नाही, की तो पब्लिक स्कूलमध्ये जाईल. म्हणजे मला एवढी आयडियाच नव्हती. त्यामुळे मी जिथे काम करत होते त्या कंपनीतल्या कॅनेडियन लोकांना विचारलं, कुठली प्रायव्हेट शाळा चांगली आहे आम्ही जिथे राहत होते आणि ते सगळे लोकं हसायला लागले. ते म्हणाले, "तुला प्रायव्हेट शाळेत का पाठवायचंय?" तर म्हटलं, "पब्लिक स्कूल आहेत का चांगले आहेत?" ते म्हणाले, "95% लोकं इथले पब्लिक स्कूलमध्ये जातात आणि फक्त 5% लोकं प्रायव्हेटमध्ये जातात." अं, कारण प्रायव्हेट स्कूलमध्ये मुलं तुम्ही पाठवतात जेव्हा तुम्हाला काहीतरी रिलिजियस असाल म्हणजे तुम्ही कॅथलिक किंवा तुम्हाला स्पेशल काहीतरी असेल. म्हणजे आमच्या इथे उर्दू स्कूल पण आहेत किंवा कॅथलिक स्कूल्स पण आहेत. म्हणजे तुमच्या रिलिजियस असतील तरच प्रायव्हेट स्कूल असतात त्या किंवा तुम्हाला तुमच्या मुलांना फक्त गर्ल्स ओन्ली किंवा बॉयज ओन्ली शाळेत पाठवायचं असं फक्त मुलींची आणि मुलांची अशी शाळा पाहिजे असेल अगदी स्ट्रिक्टली तरच पाठवता येतं, तर पाठवायचं किंवा तुमच्या मुलांना जर का स्पेशल अटेन्शन पाहिजे असेल तर. म्हणजे इकडे आल्यानंतर कधी-कधी लोकांना आश्चर्य वाटतं, की तुम्ही जर का सांगितलं तुमचं मुलगा किंवा मुलगी प्रायव्हेट शाळेत जातात, तर त्यांना असं वाटतं, हां, म्हणजे ह्यांच्या मुलाला काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय म्हणून प्रायव्हेटमध्ये पाठवलंय. त्यामुळे प्रायव्हेट शाळेत फार कमी लोकं जातात. 5% त्या मानाने बाकी सगळे लोकं पब्लिक स्कूलमध्ये जातात. पब्लिक स्कूल्स म्हणजे या शाळा गव्हर्नमेंटच्या असतात किंवा तुमच्या म्युनिसिपालिटीच्या किंवा अ, तुमच्या रिजनल ज्या शाळा असतात. म्हणजे सगळ्या गव्हर्नमेंट फंडेड आणि गव्हर्नमेंट रन. शाळांची क्वालिटी अतिशय चांगली आहे पब्लिक स्कूलमधली. प्रत्येक शाळेला मोठी बिल्डिंग असते. प्रत्येक शाळेला अ, पुस्तकं, कॉम्प्युटर्स, टीचर्स हे खूप गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटचं फंडिंग खूप असतं. त्यामुळे 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 पब्लिक स्कूलमध्ये मुलांना पाठवायला लोकांना काहीच वाटत नाही. कारण त्या शाळा खूपच चांगल्या असतात. त्यानंतर तुम्हाला ठरवता येत नाही, की कुठल्या शाळेत तुमच्या मुलांना पाठवायचं. तुमच्या मुलांना पब्लिक स्कूलमध्ये तुमच्या एरियातली जी असते, जिथे 10 मिनिटं, 5 मिनिटं मुलांना चालत जाता येईल. म्हणजे मुलांनी 2-2 तास बसमध्ये किंवा रिक्षामध्ये किंवा आई-वडिलांनी त्यांना ड्रॉप करायचं, पिकअप करायचं. 1-1, 2-2 तास मुलांना आपल्या भारतातल्या शहरांमध्ये जायला लागतं. तसं त्यांना इथे चालत नाही. मुलांनी नॉर्मली 10 मिनिटात चालत शाळेत पोहोचलं पाहिजे. कधी-कधी तुमच्या एरियात नसेल शाळा, तर मग येलो स्कूल बस असते इथे. ती पण तुमचं गव्हर्नमेंटच देतं. तुम्हाला त्याला पैसे द्यायला लागत नाही. इट्स कंप्लिटली फ्री. त्यामुळे मुलं सगळी आपल्या जवळ 10 मिनिटात म्हणजे तुमचे शेजार-पाजारची मुलं, आसपासची सगळी मुलं एकाच शाळेत जातात. त्यामुळे मग त्यांची मैत्री होते. मग ते एकमेकांशी खेळतात. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे फार चांगल्या डेव्हलप होतात असं मला दिसलंय. अं, त्याच्यानंतर प्रत्येक शाळेचं बोर्ड वेगळं असतं. म्हणजे मी ज्या एरियात राहते, टोरंटोचं एक वेगळं बोर्ड आहे. तसं आणखीन दुसऱ्या मोठ्या शहराचं वेगळं बोर्ड असतं. प्रत्येक शहराचं वेगळं बोर्ड असतं. त्यांचं वेगळं फंडिंग त्यांना गव्हर्नमेंट वेगळं पैसे देतं. त्यांना सिटी पैसे देते. त्यांना टॅक्समधनं आमच्या पैसे जातात. त्यामुळे त्यांना पैसे भरपूर असतात इथल्या शाळांना.
पब्लिक स्कूलमध्ये 12वी पर्यंत फीस नाहीये. इथल्या कुठल्याही शाळेमध्ये युनिफॉर्म नाहीये आणि टेक्स्ट बुक पण तुम्हाला घ्यायला लागत नाहीत. कारण टेक्स्ट बुक शाळाच देते. ते शाळेच्या सुरुवातीला तुम्हाला पुस्तकं देतात आणि मग शाळेच्या अ, संपली की परत करायची असतात ती. त्यामुळे तुम्हाला अजिबात फीस नाही, युनिफॉर्म नाही, टेक्स्ट बुक नाही. इट इज कंप्लीटली फ्री फॉर एव्हरीबडी. त्यामुळे कोणालाही शाळेत जाता येतं. अं, त्यांना मुलांना कुठेही पैसे नाहीत म्हणून घरी बसली आहेत असं कधीच होत नाही. आह, आम्हाला इथे खूप शॉक बसला. आम्ही पहिल्यांदा जेव्हा त्यांनी सांगितलं, "हां, नाही, नाही, अं, व्हिसा झाला माझ्या मुलाचा स्टुडंट व्हिसा." मग आम्ही जवळच्या शाळेत गेलो. तर त्या शाळेमध्ये प्रिन्सिपल स्वतः आम्हाला भेटल्या पहिल्या आणि आम्ही त्यांना विचारलं, की "द्या बाबा लिस्ट." कारण माझा मुलगा तिकडे भारतात एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होता पुण्याला आणि तिकडे त्यांचे फार रूल्स होते. हा युनिफॉर्म पहिले 4 दिवस, मग शनिवारी वेगळा युनिफॉर्म असं काय-काय लिस्ट वगैरे होती त्यांची. त्यामुळे इथे गेल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं, की "काय पाहिजे? काय-काय तुमची लिस्ट द्या म्हणजे आम्ही आणतो सगळं." तर ती म्हणाली, "काय इथली काही लिस्ट नाहीये. युनिफॉर्म वगैरे तर काहीच नाहीये." म्हणाली, "काय जे रोजचे कपडे घालतात ते पाठवा." मग आम्ही विचारलं, की "काय टेक्स्ट बुक वगैरे आहे का? काही फीस वगैरे आहे का?" तर फीस पण नाहीये, टेक्स्ट बुक पण नाहीये. म्हटलं, "टेक्स्ट बुक कोण देईल?" तर म्हणे, "नाही, नाही, प्रत्येक वर्गात त्यांची टेक्स्ट बुक असतात. प्रत्येक वर्गात त्यांच्या क्लासमध्ये अशी एक 50-100 पुस्तकं असतात. ग्रेडप्रमाणे 2रीला असतील 50, 3रीला असतील 80, 4थीला 100 अशी वाढत-वाढत जातात. प्रत्येक वर्गात पुस्तकं असतात. ती मुलांना वापरता येतात आणि कॉम्प्युटर्स पण असतात प्रत्येक शाळेमध्ये, वर्गामध्ये. त्या मुलांना ते पण वापरता येतं. तर म्हणाले, "पुस्तकं नाही, काहीच नाही." मग म्हणाले, "आम्ही काय करायचं?" तर म्हणे, "काही नाही, नुसता शाळेत खायचा डब्बा आणि जे काही तुम्ही रोजचे कपडे घालता ते पाठवा तेवढंच देऊन, बाकी काही नको आम्हाला." इट वॉज काइंड ऑफ शॉक फॉर अस. म्हणजे इट वॉज शॉक. कारण पुण्याच्या शाळेत जेव्हा तो गेला, तेव्हा आम्ही एक रात्रभर लाईनमध्ये उभं राहून फॉर्म घेतला होता. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू झाला, मग टेस्ट झाली आणि मग त्याच्यानंतर तरीही 10,000-15,000 डोनेशन दिलं 25 वर्षापूर्वी आणि मग त्याला ॲडमिशन मिळाली तिथे शाळेत. त्या मानाने अ, इथे काहीच नव्हतं म्हणजे आणि 3-4 दिवसात त्याचा व्हिसा मिळाला आणि प्रिन्सिपल स्वतः शाळा दाखवायला आल्या सगळीकडे. त्यांनी स्वतः शाळा दाखवली. हा त्याचा वर्ग, ह्या त्याचे टीचर. त्यामुळे हे आम्हाला कंप्लीट शॉक होता. अ, प्रायव्हेट स्कूलमध्ये जातात मुलं, पण तिथली फीस खूप जास्ती असते. आणि तिथे युनिफॉर्म घालायला लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची बुक्स आणायला लागतात. त्याची सेपरेट बोर्ड पण आहे. त्याचं बोर्ड आणि पब्लिक स्कूलचं बोर्ड वेगळं असतं. अभ्यासक्रम सारखाच असतो. म्हणजे इकडून-तिकडे, तिकडून-इकडे सहज जातात मुलं. पण त्यांचं खूप पैसे भरपूर द्यायला लागतात. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे भरपूर पैसे असले पाहिजे तिथे पाठवायला मुलांना. त्यानंतर शाळा कशी असते? अ, इथे प्रायमरी आणि मिडल स्कूल 8वी पर्यंत म्हणतात आणि त्याच्यानंतर सेकंडरी आणि हायस्कूल असते 9 ते 12. म्हणजे 9वी ते 12वी नंतर त्याला म्हणतात हायस्कूल. आपल्याकडे 11वी-12वी ला पण आपण ज्युनियर कॉलेज म्हणतो. इथे ज्युनियर कॉलेज नसतं. सगळीकडे त्यांना हायस्कूलच म्हणतात. किंडरगार्टन ते 8वी पर्यंत प्रायमरी किंवा मिडल स्कूल म्हणतात त्याला आणि मग पुढची असते त्याला सेकंडरी किंवा हायस्कूल. 8वी पर्यंत जे सब्जेक्ट वर्गात शिकवायचे ते सगळे बोर्डाने सांगितलेले असतात, की ही हिस्ट्री, हा जिओग्राफी, हे सायन्स, हे मॅथ्स हे शिकवायचं. 8वी पर्यंत स्कूल बोर्ड ठरवतं. अं, अ, 9वी ते 12वी पण स्कूल बोर्डच ठरवतं, पण त्यांची सेमिस्टर सिस्टम असते. 8 सब्जेक्ट प्रत्येकाला 9वी, 10वी, 11वी, 12वी शिकायलाच लागतात. त्यापैकी 4 सब्जेक्ट पर टर्म म्हणजे पहिली जी टर्म असते सप्टेंबर ते डिसेंबर. आमच्या इथली शाळा सप्टेंबरमध्ये सुरू होते. सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत एक टर्म असते आणि त्याच्यानंतर जानेवारी ते अ, मे, जूनपर्यंत दुसरी टर्म असते. तशा 2 टर्म्समध्ये ते 4-4 विषय शिकतात. म्हणजे खूप बर्डन नसतं मुलांना. त्याच्यानंतर 8वी पर्यंत टेक्स्ट बुक नसतात.
टीचर सांगतात, "हां, आता आपल्याला हा इतिहास शिकायचा आहे. ही 4-5 पुस्तकं आहेत. ही सगळी तुम्ही वाचा, रेफरन्स करा आणि त्याच्यावरनं शिका." आणि मग त्यांना काही फायनल परीक्षा नसते, म्हणजे मोठी वार्षिक परीक्षा किंवा 6माही परीक्षा असं काही नसतं 8वी पर्यंत. त्यांचे मार्क असतात, की असाइनमेंट, त्याच्यानंतर क्विज किंवा तुम्ही वर्गात किती बोलताय किंवा वर्गात तुम्ही किती इन्फॉर्मेशन शेअर करताय, त्याच्यावरती हे मार्क असतात. प्रायमरी आणि मिडल स्कूलमध्ये. 9वी ते 12वी मात्र तुम्हाला एक फायनल एक्झाम असते. म्हणजे फायनल म्हणजे प्रत्येक सेमिस्टरच्या शेवटी. त्या परीक्षेमध्ये तुमचे जे कोर सब्जेक्ट असतात त्याची परीक्षा तुम्हाला द्यायलाच लागते. पण तुमचे मार्क फक्त परीक्षेवर नसतात. तुमचे मार्क असतात क्विझेस किंवा असाइनमेंट्स किंवा प्रोजेक्ट्स, हे सगळे मिळून तुमचे फायनल स्कोर किंवा तुमची ग्रेड असते ती तुम्हाला मिळते. अ, 9वी ते 12वी मी म्हटलं तसं 8 सब्जेक्ट असतात. त्या 8 पैकी काही कोर सब्जेक्ट म्हणतात इथे. ते मात्र कंपल्सरी असतात. म्हणजे मॅथेमॅटिक्स, हेल्थ, त्याच्यानंतर इंग्लिश आणि एक सायन्स, हे 4 सब्जेक्ट प्रत्येकाला कंपल्सरी असतात. आणि ते 4 सोडले तर बाकीचे मग तुम्ही कुठलेही 4 घेऊ शकता. हे मुलांना इथे फार आवडतं आणि तो फरक मी बघितलाय, की मुलं इथे इंटरेस्टने कुठलाही सब्जेक्ट घेऊ शकतात. म्हणजे फोटोग्राफी म्हणा किंवा त्यांना कॉमर्स शिकायचं असेल तर कॉमर्स घेता येतं किंवा तुम्हाला कम्प्युटर्स पाहिजे असेल तर कम्प्युटर शिकता येतं 9वी ते 12वी. म्हणजे 4 विषय कंपल्सरी असतात. बाकीचे 4 तुम्हाला कुठले पाहिजे ते घेता येतात. म्हणजे खूप फ्लेक्सिबिलिटी असते 9वी ते 12वी आणि मुलांना भरपूर अ, तिथे काय-काय शिकायला मिळतं आणि अ, प्रत्येक शाळेमध्ये गाईडन्स काउन्सिलर असतो. म्हणजे 9वी ते 12वीत मुलं त्यांना कधीही जाऊन भेटू शकतात आणि विचारू शकतात सल्ला, की काय करावं मी? किंवा मला सांगा, मला हे फार अवघड जातंय, तर मी काय करू? म्हणजे हे काउन्सिलिंग शाळा आणि ते काउन्सिलर्स आमच्या इथल्या गव्हर्नमेंटनी किंवा शाळेने अपॉइंट केलेले असतात आणि एकच काउन्सिलर नसतं, ते 5-6 असतात. म्हणजे ए टू डी तुमचं आडनाव असेल तर डी पर्यंत आडनाव असेल तर दंडे आडनाव असेल तर ह्या काउन्सिलर, कुलकर्णी आडनाव असेल तर ते काउन्सिलर, असं ए-बी-सी-डी प्रमाणे ते काउन्सिलर पण वेगवेगळे असतात. पण हे सगळं त्यांना फार सपोर्ट सिस्टम चांगली आहे इथली हायस्कूल आणि सेकंडरी स्कूलमध्ये. पोस्ट सेकंडरी म्हणजे 12वी झाल्यानंतर काय करता येतं? तर इथे कॉलेज असतं आणि युनिव्हर्सिटी असते आणि हे सगळे इंडिपेंडंट आहेत. म्हणजे कॉलेज इंडिपेंडंट असतात. ते काही अफिलिएशन युनिव्हर्सिटीशी वगैरे असं काही नसतं त्यांचं. प्रत्येक जण आपापली इन्स्टिट्यूट चालवतं. त्या गव्हर्नमेंट ओन नाही आहेत किंवा त्या स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट अशा कुणाशीही नसतात. दे आर लाइक आय-आय-टीज इन इंडिया. म्हणजे काय म्हणतात त्याला, स्वतः चालवणाऱ्या इन्स्टिट्यूट असतात या. अं, त्यांचं स्वतःचा प्रॉफिट अँड लॉस वेगळा असतो. म्हणजे इट इज लाइक अ बिझनेस. कॉलेज आणि युनिव्हर्सिटीज ते खूप त्यांचं स्वतःचं फंडिंग असतं. त्यांना पैसे मिळतात गव्हर्नमेंटकडनं युनिव्हर्सिटीजना आणि कॉलेजेसना पण. पण ते कुणाशी अफिलिएटेड नसतात. कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये फरक हा आहे, की कॉलेज 2-3 वर्षाचं असतं आणि खूप महाग नसतं. युनिव्हर्सिटीपेक्षा चीप असतं. त्यामुळे लोकं ठरवतात, की ठीक आहे बाबा मला युनिव्हर्सिटीचा खर्च काही झेपणार नाहीये. मग मी कॉलेज 2-3 वर्ष करतो, जॉब करतो आणि नंतर युनिव्हर्सिटीत जातो. त्यामुळे इथे युनिव्हर्सिटीला काही एज लिमिट नाहीये. 50 वर्षाच्या माणसाला पण ॲडमिशन घेता येते युनिव्हर्सिटीत. देअर इज नो एज लिमिट. त्यामुळे तुमचं लाइकिंग काय आहे किंवा तुम्हाला 2 वर्ष छोटासा कोर्स करायचा आणि नंतर काहीतरी लगेचच कामाला सुरुवात करायची आहे. तर नॉर्मली लोकं कॉलेजमध्ये जातात. युनिव्हर्सिटीमध्ये जायचं असेल तर युनिव्हर्सिटी खूप अवघड असते. महाग पण आहे युनिव्हर्सिटी, अवघड पण आहे आणि कमीत कमी 4 वर्ष लागतात. बी-एससी करा, बी-कॉम करा, बी-ए करा. कुठल्याही कोर्सला 4 वर्ष लागतातच इथे.
इथे खूप बाहेरच्या देशातली मुलं येतात शिकायला. भारतातनं पण भरपूर मुलं येतात. म्हणजे मी तर सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये बघितले. खूप मुलं येतात भारतातनं. भारतातल्या मुलांना इथे यायचं असेल तर फक्त एक इंग्लिशची इंटरनॅशनल स्टुडंटना टेस्ट द्यायला लागते. त्याला चांगले मार्क पाहिजे. तिथे तुम्हाला मिनिमम स्कोर 70-80 वगैरे लागतो. आणि तुमचे 12वीचे पण मार्क चांगले लागतात. तुम्हाला 12वीला 70-80% असतील आणि ती एक परीक्षा दिली तर तुम्हाला इथे येता येतं. आपल्या म्हणजे कॅनडामध्ये येता येतं आणि इथे तुम्हाला येऊन तेवढा 2-3 वर्षाचा कोर्स करून परतही जाता येतं. मग आता तुम्ही इथनं शिकून आला असाल तर मग भारतात तुम्हाला जास्त व्हॅल्यू असते किंवा तुम्हाला इथेही जॉब करता येतो. कॅनडाच्या युनिव्हर्सिटीज आर बेस्ट इन द वर्ल्ड. म्हणजे नुसती त्यांची तुलना करायची असेल तर आपल्या भारतातल्या IITचा नंबर लागतो 400 आणि कॅनडातली टॉप युनिव्हर्सिटी आहे नंबर 19 वरती. युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो इज ॲट 19 इन द वर्ल्ड रँकिंग. म्हणजे वर्ल्ड रँकिंगमध्ये कॅनेडियन युनिव्हर्सिटीज आर ॲट फार. त्याच्यानंतर इथं इथं जर तुम्ही काही शिकलात डिप्लोमा किंवा डिग्री तर सगळ्या जगात कुठेही तुम्हाला जॉब मिळू शकतो. म्हणजे इथं शिकून गेलेली लोकं कुठेही काम करू शकतात, कुठल्याही देशात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इथे काय आहे, की तुम्ही एकदा युनिव्हर्सिटीत गेला, तर मुलांना असं वाटतं, की नाही बाबा मला हे आवडत नाहीये शिकायला. मी चेंज केला पाहिजे माझा विषय. तर तशी फ्लेक्सिबिलिटी खूप आहे. म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षी किंवा तिसऱ्या वर्षी तुम्ही चेंज करू शकता. समजा मी गेले आणि मी हिस्ट्रीला मला बॅचलर्स डिग्री करायची आहे आणि मला लक्षात आलं, की मला हिस्ट्री नाही आवडत आहे, पण मला जिओग्राफी आवडत आहे. तर युनिव्हर्सिटी तुम्हाला ते चेंज करू देते आणि देअर इज नो कॉस्ट फॉर चेंजिंग दॅट. इट इज व्हेरी फ्लेक्सिबल. शिवाय इथली सगळी मुलं कारण युनिव्हर्सिटी आणि कॉलेज खूप महाग आहे. त्यामुळे पार्ट टाईम जॉब करतात कुठे-कुठे. युनिव्हर्सिटीत करतात, कॉलेजमध्ये करतात किंवा बाहेर कुठेही रेस्टॉरंटमध्ये, कॉफी शॉपमध्ये त्यांना परवानगी आहे आणि मुलं आहेत, विद्यार्थी आहेत म्हणून त्यांना कमी पैसे द्यायचे अशी प्रकार नाहीये इथे. युनिव्हर्सिटी स्टुडंट असतील तर त्यांना जास्त पैसे देतात उलट. त्यांना मिनिमम वेज असतो. तासाला $10 मिळतातच. मुलांना द्यायलाच लागतात म्हणजे. अ, आणि त्याच्यामुळे मुलं काम करतात, पार्ट टाईम काम करतात, रोज 2 तास वगैरे असं काम करून त्यांना पैसे भरपूर मिळतात. म्हणजे अ, त्यांना स्वतःला पुस्तकं किंवा खाणं-पिणं किंवा आपलं रूमचं रेंट या सगळ्या गोष्टींना ते पैसे उपयोगी पडतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनॅशनल स्टुडंट इथे का येतात दुसऱ्या देशातनं? कारण तुम्ही इथे शिकलात. युनिव्हर्सिटीत किंवा कॉलेजमध्ये. तर कॅनेडियन गव्हर्नमेंट तुम्हाला ओपन वर्क व्हिसा देतं 2 की 3 वर्षाचा. म्हणजे तुम्ही इथं क शिक्षण कंप्लीट करायचं, पण इथेच राहून काम करायचं 2-3 वर्ष. म्हणजे तुम्हाला इथला कॅनेडियन एक्सपिरियन्स मिळतो आणि नंतर मग तुम्हाला इथेच जर का राहायचं असेल, इथली सिटिझनशिप हवी असेल, तर मग अप्लाय करता येतं. त्यामुळे खूप बाहेरच्या देशांमधली मुलं इथे येतात. म्हणजे इथे मी तर बघितले, की साउथ अमेरिकेतले लोकं येतात, युरोपमधले येतात, भारतातले तर येतातच. बाकी देशांमधली पण खूप मुलं इथे शिकण्यासाठी 12वी नंतर येतात. किंवा इथे मी पण हे बघितलंय, की इंजिनिअरिंग नंतर पण येतात म्हणजे मास्टर्स करायला. व्हिच इज व्हेरी कॉमन इन इंडिया, की इंजिनिअरिंग करायचं आणि मग मास्टर्ससाठी अमेरिकेत किंवा ऑस्ट्रेलियात किंवा दुसऱ्या देशांमध्ये जायचं. तशी इथे खूप मुलं येतात. अं, आता हे सगळं झालं कॅनडाचं. आहे इथली सिस्टम खूपच चांगली आहे. म्हणजे कारण की लोकसंख्या कमी आहे. आणि हा देश खूप श्रीमंत आहे बाकीच्या देशांपेक्षा. इथली लोकसंख्या खूपच कमी आहे. त्याच्यामुळे अ, गव्हर्नमेंटकडे खूप पैसे आहेत आणि सिस्टम इथली चांगली आहे. माझ्या मताने तरीही भारतीय सिस्टम आपली फार चांगली आहे. त्याच्यात खूप मेरिट्स आहेत. आहेत. काही त्याचे निगेटिव्हज पण आहेत, पण भारताचे पॉझिटिव्हज खूप आहेत. अ, मी स्वतः बी-एससी इंडियातनं झाले, मास्टर्स पण इंडियातनं झाले. आणि मग इथे आले. अ, आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, की आपल्याकडे अ, एवढी भरपूर इंजिनिअर मुलं होतात आणि सगळे बाहेर जातात.
कारण आपल्याकडे अकॅडमिक रिगर किंवा खूप कष्ट करून घेतात मुलांकडनं. अ, भरपूर अभ्यास करायला लहानपणापासून सवय लावतात. आणि खूप फोकस करायला लावतात आपल्या थिअरी शिकण्यात किंवा प्रॅक्टिसमध्ये. अ, आपल्या इथे सगळे विषय मुलांना कंपल्सरी आहेत, की तुम्हाला जरी सायन्स आवडत असेल, तरी तुम्हाला हिस्ट्री शिकायलाच लागतं. तुम्ही असं म्हणू शकत नाही, मला नको हिस्ट्री, मला फक्त सायन्सच आवडतं. हे आपल्याला आपल्या भारत देशात फार चांगलं आहे, की मुलांना हे सगळ्या विषयांचं ज्ञान थोडं-थोडं तरी असतंच. अं, त्याच्यानंतर आपण जे शाळेत पाढे शिकतो किंवा प्रॅक्टिस करतो खूप गणितं, 100-100 गणितं, पेर जावा-जावा, की आपल्याला शाळेत 1ली ते 4थी खूप शिकवतात. ते फार ते त्याचा परिणाम फार होतो. आपण सगळे मॅथेमॅटिक्समध्ये भारतातली मुलं कधीही पुढेच असतात. अ, म्हणजे म्हणूनच तुम्ही सगळे बघता, की भारतातली मुलं मॅथेमॅटिक्स चांगलं असतं, गणित चांगलं असतं म्हणून इंजिनिअरिंग करतात आणि इंजिनिअरिंग नंतर अ, खूपशा देशांमध्ये जातात. कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये पण चांगली आहेत पुढे. त्याच्यानंतर आपल्याकडे खूप आपण म्हणतो, की नाही, नाही हे वाचलंच पाहिजे, की तुम्ही ही इन्फॉर्मेशन घेतलीच पाहिजे, की हे विषय तुम्ही शिकले पाहिजे. ही इन्फॉर्मेशन पाहिजे. तुम्हाला हे माहितीच पाहिजे. हे पाठ केलं पाहिजे. या गोष्टी पण आपल्याकडे खूप मेमरीत मुलांची चांगली असते. त्याच्यानंतर आपल्याकडे इतकी लोकसंख्या आहे त्याच्यामुळे कॉम्पिटिशन खूप आहे. अ, आणि त्याच्यामुळे आपली सगळी मुलं भयंकर कष्ट करतात. इथे मी बघितलंय, की मुलं शाळेत 12वी पर्यंत त्यांना खूप कष्ट करायची सवय नसते शाळेत इथल्या. त्यामुळे युनिव्हर्सिटीत गेली, की त्या मुलांना फार त्रास होतो. त्यांना फार अवघड जातं, की अभ्यास खूप असतो. म्हणजे 10-10 तास अभ्यास करायला लागतो युनिव्हर्सिटीत गेल्यानंतर आणि त्यांना ती सवय नसते. त्यामुळे त्यांना फार त्रास होतो. ते प्रेशर हँडल करता येत नाही आणि मग युनिव्हर्सिटीत गेल्यानंतर मग पहिल्या वर्षानंतर मुलं खूप डिप्रेस होतात किंवा सोडून देतात युनिव्हर्सिटी. कारण त्यांना एवढ्या हार्ड सवय नसते. त्या मानाने आपल्या मुलांना भयंकर हार्ड सवय आहे सगळ्या. त्यामुळे त्यांना कुठेही टाका ती युनिव्हर्सिटीत पुढे जातीलच. अं, आपल्या मुलांना अजून एक अ, असं म्हणतात, की आपला जो राइट ब्रेन असतो, अ, मेंदू आपला जेव्हा जास्त लँग्वेज आपण शिकतो, तेव्हा तो जास्त चांगला असतो किंवा त्याचा विकास चांगला होतो. पण आपल्याकडे ही चांगली गोष्ट आहे, की प्रत्येकाला 3 लँग्वेज तरी येतातच. आणि आता मी बघितलं तर मला मराठी येते, हिंदी येते, इंग्लिश येते. शाळेपासून येते. आणि त्या जेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त लँग्वेजेस येत असतात, तेव्हा तुम्हाला जास्त तुमचा ब्रेन जास्त डेव्हलप होतो किंवा तुमच्या ब्रेनला जास्त ॲक्टिव्हिटी मिळते आणि लक्षात राहायला लागतं आणि मल्टिपल लँग्वेजेस म्हणजे इट्स व्हेरी एडवांटेजेस आणि इथे या देशामध्ये तुम्ही आलात तर सगळ्यांना बहुतेक इंग्लिशच येत असते फक्त. दुसरी लँग्वेज तुम्ही जर का मुद्दामून शिकवली तर शिकतात. नाहीतर सगळ्या लोकांना फक्त एकच लँग्वेज येते इंग्लिश. अं, त्या मानाने भारतात आपल्याला हा फार फायदा आहे, की आपल्याला मराठी, हिंदी आपली राष्ट्रभाषा आणि इंग्लिश हे आपल्या सगळ्यांना येतच. त्यामुळे हा एक खूप महत्त्वाचा भाग आपल्या भारतीय एज्युकेशन सिस्टममध्ये आहे. आता थोडीशी कंपॅरिझन, की इथे काय चांगलं आहे, तिकडे काय चांगलं आहे आता ते मी सांगितलंच, पण इथे काय चांगलं आहे हेही सांगते. इथलं इथलं शिक्षण फार क्रिएटिव्ह आहे. म्हणजे इथे तुम्हाला असं सांगत नाहीत, की हे पाठ केलंच पाहिजे किंवा अं, शाळेत तुम्ही पाठ केलं पाहिजे कारण ती फॉर्मॅलिटी आहे. कारण तुम्हाला परीक्षा द्यायची आहे म्हणून तुम्ही शिका. असं इथलं शिक्षण अजिबात नाहीये. इट इस अ क्रिएटिव्ह लर्निंग आणि मुलांना कधीही ते फोर्स करत नाही कुठल्या गोष्टीत. सगळीकडे प्रॅक्टिकल नॉलेज आहे. टेक्स्ट बुक नॉलेज इथे अजिबात नाहीये. म्हणजे एक्झाम्पल सांगते. प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे इथे 3री-4थीतल्या मुलांना वेदर स्टेशनला नेतात आणि दाखवतात, की कसं आपण ठरवतो, की आज पाऊस येणार आहे.
किंवा आज ऊन आहे किंवा आज एवढं टेम्परेचर आहे, आज बर्फ पडणार आहे. हे त्यांना तिथे नेऊन शिकवतात. अं, म्हणजे माझ्या मुलाला हॅलो? माझ्या मुलाला तिकडे वेदर वेदर स्टेशनला नेलं होतं. त्याला इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनला पण नेलं होतं. त्यांना अशा गोष्टी ते चांगलं शिकवतात इथे. त्याच्यानंतर मुलांना इथे स्वतःचं ओपिनियन एन्करेज करतात, की नाही तुमचं स्वतःचं मत तुम्ही सांगा. म्हणजे इंडिपेंडंट थिंकिंग. एक फनी एक्झाम्पल सांगते. माझा मुलगा जेव्हा मिडल स्कूलमध्ये होता, तर एकदा त्याला शाळेतनं टीचरनी सांगितलं, की उद्या प्रत्येकाने यायचं आणि सांगायचं तुमच्या गॉडबद्दल. तुम्ही कुठला गॉड बिलीव्ह करता किंवा 1 मिनिट प्रत्येकाने बोलायचं. तर त्याच्या वर्गामध्ये एका मुलाने सांगितलं, की फुटबॉल इज माय गॉड. बिकॉज इट हेल्प्स मी इट मेक्स मी हॅपी. त्याच्यातनं मला आनंद मिळतो किंवा मला जर का कधीही काही प्रॉब्लेम असेल, तर मी फुटबॉल खेळतो आणि मग मला सगळे प्रॉब्लेम सुटतात. अं, दुसऱ्या मुलानी नॉट यू वोंट बी सरप्राइज्ड सांगितलं, की Google इज माय गॉड. कारण Google मला सगळी उत्तरं देतो आणि मला Googleमध्ये काय पाहिजे ते मिळतं. सगळी माहिती मिळते. आणि मला व्हिडिओज बघायला मिळतात. Google सगळं मला देतो. सो Google इज माय गॉड. त्यामुळे आणि असं ओपिनियन मुलांचं असेल, तर टीचर काही असं सांगत नाहीत, "नाही, नाही, तुझं चुकलेलं आहे. हा गॉड नाहीये." असं त्याला कधीच म्हणत नाहीत. उलट त्यांना ते एन्करेज करतात, की हां, धिस इज हे आउट ऑफ द बॉक्स तुझे विचार आहेत आणि असेच ठेव. असं त्याला एन्करेज करतात मुलांना इथे. अं, इथल्या इथल्या लोकांचे भारतातले आपले सगळे फोकस असतो, की अकॅडमिक्स मार्क्स किती मिळाले? 90% 95% अं, इथे तुमचं नॉलेज बघतात, मार्क नाही बघत. हे हे सगळ्यात महत्वाचं आहे इथे, की तुम्हाला मार्क कितीही असले तरी तुमचं नॉलेज जर नसेल, तर तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही. कुठेही किंवा शाळेमध्ये किंवा दुसरीकडे कुठेही तुम्हाला जॉब मिळणार नाही. हे महत्वाचं आहे इथे. इथे फिजिकल एज्युकेशन अतिशय मॅन्डेटरी आहे आणि सगळ्यांना काहीतरी खेळायलाच लागतं. म्हणजे प्रत्येकाला भाग घ्यायलाच लागतो कुठल्यातरी स्पोर्टमध्ये. आणि हे फार महत्वाचं आहे आणि हे बऱ्याच गोष्टी मुलांना शिकवतं. टीमवर्क शिकवतं, बाकीच्या लोकांबरोबर कसं राहायचं आपण हे शिकवतं. इंट्रोडक्शन टू टेक्नॉलॉजी हे इथे सगळ्यात मला मला वाटतं हे वन ऑफ द की थिंग्स इज इज व्हेरी गुड हिअर, की मुलांना टेक्नॉलॉजी 1ली-2री पासूनच शिकवायला लागतात. म्हणजे 1ली-2रीतलीच मुलं इथे त्यांना कॉम्प्युटरवरती वेगवेगळे प्रोग्राम कसे यूज करायचे किंवा काय करायचं हे सांगतात आणि 3री पासून त्यांना थोडं-थोडं प्रोग्रामिंग शिकवायला लागतात. आणि माझा स्वतःचा इंटरेस्ट आहे म्हणून मी पण हेच करते. मी तिथे छोट्या मुलांना प्रोग्रामिंग शिकवते व्हॉलंटिअर म्हणून. कारण माझा फुल टाईम जॉब आहे, तर शनिवार, रविवारी मी शिकवते मुलांना. आणि 5-6 वर्षाच्या पासून मुलं असतात तिथे शिकायला आणि त्यांना सगळ्यांना प्रोग्रामिंग चांगलं येतं. अं, कारण प्रोग्रामिंग तुम्हाला तुमचं लॉजिकल आणि एनालिटिकल थिंकिंग सुधरवतं. त्यामुळे हे इंट्रोड्यूस केलेलं आहे. भारतात आहे टेक्नॉलॉजी म्हणजे नाही असं नाहीये. पण इझिली अवेलेबल नाहीये. फक्त काही प्रायव्हेट शाळांमध्ये किंवा काही ठिकाणीच ते मुलांना कॉम्प्युटर्स मिळतात. आता सगळ्या स्मार्टफोनमुळे मुलांना आता बऱ्यापैकी माहिती आहे. पण तरीही टेक्नॉलॉजी म्हणजे नुसतं स्मार्टफोन यूज करायचा म्हणजे टेक्नॉलॉजी इंट्रोडक्शन नाहीये. टेक्नॉलॉजी काय आहे? ती कशी वापरायची? आणि त्याचा काय फायदा आहे? ते कसं वर्क होतं हे महत्वाचं आहे. आणि हे आपल्या इथे मुलांना नॉर्मली नाही शिकवलं जात. इकडे लाईफ स्किल्स आणि कॅरेक्टर बिल्डिंग ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या मानतात शाळांमध्ये. त्यामुळे मुलांना लाईफ स्किल्स शिकवतात आणि दे अल्सो मेक शुअर दॅट युअर कॅरेक्टर बिल्डिंग म्हणजे तुम्ही खरं बोलावं किंवा
लोकांना मदत करावी, या बेसिक ज्या गोष्टी आहेत, त्या इथे मुलांना शाळेत, प्रायमरी शाळेमध्ये शिकवतात. आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतात. नुसतं अ, अ, बोलून किंवा नुसते धडे शिकवून नाही करत. त्यांना प्रॅक्टिकली दाखवतात, की अं, कसं काय मुलांना ओल्ड एज होम्समध्ये किंवा वृद्धाश्रमामध्ये नेऊन मुलांना वाचायला लावतात, आजी-आजोबांना, किंवा सूप किचनमध्ये, म्हणजे इथल्या जे गरीब लोकं आहेत त्यांना फूड बँक्स असतात, त्याच्यामध्ये काम करायला शिकवतात. किंवा अगदी सोपं गोष्ट म्हणजे तुम्हाला असं सांगतात, की तुमच्या शेजारी-पाजारी कोणी म्हातारे असतील तर त्यांना मदत करा. असे कॅरेक्टर बिल्डिंग हे लहानपणापासून इथे मुलांना प्रायमरी शाळेमध्ये शिकवतात. त्यामुळे इथले सगळे लोकं कोणीही पहा, ते काहीतरी तरी समाजकार्य करत असतात. म्हणजे कुठेतरी व्हॉलंटिअर करतील, किंवा अ, काहीतरी म्हणजे ॲनिमल शेल्टरमध्ये जातील, किंवा किंवा सूप किचनमध्ये, असं सगळीकडे प्रत्येकजण काहीतरी करतोच. कारण ते लहानपणापासून त्यांच्यावरती शाळेपासून त्यांचे टीचर्स त्यांना अ, अ, शिकवतात हे. आणि मग असं म्हणतात, की हे तुम्हाला पाहिजेच. अ, इथे अजून एक गोष्ट मी बघितली, म्हणजे इथे टीचर्सना दरवर्षी रिफ्रेशर कोर्स, म्हणजे गव्हर्नमेंट त्यांना सांगतं, की तुम्ही करायला पाहिजे. शिवाय दर महिन्यातनं 1 दिवस त्यांचा असतो. त्याला म्हणायचं पी-डी डे, म्हणजे प्रोफेशनल डेव्हलपमेंट. मग तेव्हा शाळेतले सगळे टीचर एकत्र येतात, डिस्कशन करतात, की कसं आपण सुधारू शकतो, काय करू शकतो आपण नवीन. असं दर महिन्यात त्यांना 1 दिवस रिझर्व्ह केलेला असतो. त्या दिवशी शाळेला सुट्टी असते मुलांना. तो या अशा बारीक-बारीक, छोट्या-छोट्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे टीचर्स इथले खूप अप टू डेट असतात, किंवा त्यांना सगळं लेटेस्ट माहिती असतं, किंवा काहीतरी नवीन-नवीन सारखे इम्प्रूव्हमेंट्स करत असतात. ह्या गोष्टी चा खूप मुलांना फायदा होतो इथे. अं, आता शेवटचं हे रिफ्लेक्शन आहे. तर आहेत भारतीय शिक्षण पद्धतीत आहेत काही निगेटिव्हज आहेत. पण आपण काय करू शकतो? अ, घरी पालक म्हणून, हे फक्त रिफ्लेक्शन किंवा सजेशन आहे. अं, तर अं, अ, असा ॲडव्हाइस आहे माझा, की तुम्ही मुलांना थोडंसं एक्सपिरियन्स करायला शिकवा. म्हणजे त्यांना न्या शेजारच्या वर्कशॉपमध्ये न्या, किंवा दुकानात न्या. दुकानात कसं काम चालतं, किंवा कुठल्यातरी डॉक्टरकडे न्या आणि दाखवा, की कसं चालतं त्यांचं काम, काय करतात ते, कशी औषधं देतात. अशाच बारीक-बारीक गोष्टी मुलांना एक्सपिरियन्स करायला लावा. हे तुमच्या हातात आहे. शाळेची सिस्टम बदलणं तुमच्या हातात नाहीये. लॉजिकल आणि एनालिटिकल थिंकिंग हे पण फार महत्वाचं आहे, आणि आपल्याकडे मुलांना ते नाहीच आहे अजिबात. म्हणजे मी स्वतः बघते, माझा मुलगा अगदी वेगळा विचार करतो. म्हणजे मला स्वतःला पण आश्चर्य वाटतं कधी-कधी, की तो असा विचार करूच कसा शकतो. पण हे शाळेत त्यांना त्यांचं शाळेतच त्यांना हे सगळं शिकवलेलं आहे, आणि कसं त्यांना डेव्हलप केलेलं आहे. तर लॉजिकल आणि एनालिटिकल थिंकिंगमध्ये मुलांना समजा मुलांनी प्रश्न विचारले, तर त्यांना लगेच उत्तरं द्यायची नाहीत. अ, त्यांना असं सांगायचं, की तूच विचार कर आणि तुला काय वाटतं? असं जर का आपण मुलांना करत गेलो, तर ती मुलं स्वतःचा स्वतः विचार करायला शिकतात. आणि ओपिनियन्स मुलांची स्वतःची पाहिजे, स्वतःचा विचार पाहिजे. हे आपल्याकडे खूपच कमी आहे, की मुलांना स्वतः विचार नाही करत. अगदी जे टीचर सांगतात किंवा जे पालक सांगतात तेच बघतात. म्हणजे साधं त्याचं एक्झाम्पल म्हणजे माझा मुलगा जेव्हा इथे आला, तर त्याला 2रीत घातलं इथे, आणि तो दुसऱ्या दिवशी आला आणि म्हणला, की "अगं आई, टीचर वर्गात बोर्डवर काहीच लिहित नाहीत ब्लॅकबोर्डवर. मी काय कॉपी करू?" कारण तो तेच करत होता भारतात. टीचर बोर्डवर लिहायचे, हा कॉपी करायचा. तर तो काही तिथे असं शक्यच नाही. त्यामुळे इथे तुम्हाला टीचर स्वतः सगळं करायला लागतात. हा फार फरक आहे. तर ते आपल्याला
शाळेची सिस्टम तर बदलता येत नाही भारतातली एका दिवसात. पण आपण बारीक-बारीक गोष्टी करून आपण मुलांना त्यांना उत्तेजन देऊ शकतो. अ, थोडं टेक्नॉलॉजी त्यांना इंट्रोडक्शन करा किंवा पहा एखादा कोर्स वगैरे असेल किंवा आसपासच्या तुमच्या ह्याच्यात कोणीतरी कोणाला तरी कॉम्प्युटर्सबद्दल माहिती असेल. त्यांना सांगा, "बाबा रे, एक दिवस ह्याला नुसती माहिती दे कॉम्प्युटर्सबद्दल किंवा कसा चालतो कॉम्प्युटर किंवा काय आत असतं." अशा गोष्टी बारीक-बारीक मुलांना तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता. त्यानंतर अजून एक एडव्हाइस आहे, की मुलांना खूप बर्डन असतं. भारतातल्या मुलांना खूपच क्लास असतात. सारखेच म्हणजे सकाळी 6:00 वाजल्यापासून ते रात्री 8:00 पर्यंत क्लासमध्ये नाहीतर शाळेत असतात मुलं. तर ते थोडंसं बर्डन थोडं कमी करता आलं तर केलं पाहिजे. आणि लास्ट बट नॉट लीस्ट थोडंसं लाईफ स्किल्स आणि कॅरेक्टर बिल्डिंग म्हणजे मुलांना वृद्धाश्रमात थोडी मदत करायला लावा. शेजार-पाजारांना मदत करायला लावा. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत, या काही शाळेत शिकवत नाहीत. म्हणजे भारतातल्या शाळेत शिकवत नाहीत. त्यामुळे तुम्ही घरी शिकवायला मुलांना हरकत नाही, की थोडंसं त्यांना व्हॉलंटिअर करायला लावा किंवा त्यांना लोकांना मदत करायला लावा. आणि रोटरी इज प्रॉब्ली वन ऑफ द बेस्ट प्लेसेस. लाइक रोटरीचं बघितलं मी. तुम्ही आता त्यांना लोकांना तुम्ही ब्लँकेट्स दिलेत किंवा लोकांना जेवायला देता हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. अशा गोष्टींमध्ये तुमच्या मुलांना थोडंसं इन्व्हॉल्व करा. म्हणजे त्यांना दिसेल, की आपण कशी मदत करू शकतो आणि काय लोकांना आनंद मिळू शकतो त्याच्यात. तर या गोष्टी आपण काही अ, करू शकतो. झालेलं आहे माझं बोलून. आता काही प्रश्न असतील तर विचारा. कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतात. मला एक विचारायचं होतं, आपण दर आठवड्याला लातूरमधील काही मुलांसाठी स्क्रॅच प्रोग्रामिंगवर काही लेक्चर देतात किंवा ट्रेनिंग घेतात, त्यांचे ते नेमकं काय आहे? स्क्रॅच प्रोग्रामिंग हे इथेच तेच मी इथे तेच शिकवते मुलांना, छोट्या मुलांना. आणि माझी बहीण एक चिल्ड्रन्स वर्कशॉप घेते. तर मी तिला सांगितलं, की 6वी, 7वीतली, 5वी, 6वीतली मुलं आहेत, इंटरेस्टेड आहेत. तर म्हटलं मी नक्कीच त्यांना स्क्रॅच शिकवते. सो दर शनिवारी मी त्यांना थोडं स्क्रॅच प्रोग्रामिंग शिकवते. मग काही प्रॉब्लेम्स देते करायला. आणि हुशार एकदम मुलं भरपूर म्हणजे अतिशय चांगले पटकन ते ॲब्सॉर्ब करतात आणि त्यांना प्रोग्रामिंग शिकायला लागले सगळे मुलं ती. 6वी 7वीतली आहे तिथली. ती म्हणजे मी ज्या मुलांना शिकवते ती 6वी 7वीतली आहेत. पण मी इथे मुलांना 2री 3रीतल्या मुलांना शिकवते ॲक्चुअली. ओके. इथे तोच म्हणजे हे महत्वाचं आहे, की मुलांना इथे अगदीच छोट्या मुलांना शिकवतात. म्हणजे आपण असं म्हणतो, की ह्या मुलांना काय प्रोग्रामिंग शिकवायचंय. तर हे चुकीचं आहे. मुलांना म्हणजे 5-6 वर्षाच्या मुलांना चांगलं प्रोग्रामिंग शिकता येतं. स्क्रॅच हे प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा हे जे आहे सॉफ्टवेअर ते फ्री आहे. त्याच्यासाठी काही पैसे वगैरे द्यावे लागत नाही आणि ते मुलांसाठी परफेक्ट आहे. त्यांना कन्सेप्ट मिळायला किंवा अ, त्यांना विचार करायला लावतं ते सॉफ्टवेअर. प्रकाशजी बियाणी हँड रेज केलाय. प्रकाशजी. हॅलो. हॅलो. नमस्कार. नमस्कार. हॅलो. ऐकू येतंय मला. मॅम फक्त एक असं विचारायचं होतं, की तिथल्या युनिव्हर्सिटी आणि आपल्या इंडियाच्या युनिव्हर्सिटीच्या एज्युकेशनमध्ये बेसिक फरक काय आहे? आणि युनिव्हर्सिटीचा तिथला जो खर्च आहे आणि तो एक सर्वसाधारणपणे पूर्ण कोर्स करण्यासाठी एक अंदाजे काय खर्च येऊ शकतो? तर तिकडच्या आणि इथल्या युनिव्हर्सिटीज खूपच इथे भयंकर वर्कलोड असतं युनिव्हर्सिटीमध्ये आणि खूप प्रॅक्टिकल शिकवतात इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये. म्हणजे इथल्या युनिव्हर्सिटीत सगळी मुलं 2 सेमिस्टर शिकतात आणि सॉरी 3 टर्म शिकतात आणि 1 टर्म काम करतात. म्हणजे दरवर्षी ते कुठेतरी समजा मी इंजिनिअर असेल, तर मग मी सिव्हिल इंजिनिअर असेल, तर मी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या फर्ममध्ये काम करणार 3 महिने आणि सगळे लोकं मुलांना देतात पण काम करायला इथे
हा महत्वाचा आहे. पण खूप प्रॅक्टिकल शिकवतात इथं मुलांना. इथली युनिव्हर्सिटी आपल्या भारतीय युनिव्हर्सिटीपेक्षा भयंकर अवघड आहे. म्हणजे भारताच्या युनिव्हर्सिटीत मुलं शेवटी शेवटच्या महिन्यात मार्चमध्ये परीक्षा असेल तर शेवटचे 15-3 आठवडे अभ्यास करतात आणि मग पास होतात. इथे असं अजिबात चालत नाही. त्यांना कॉन्स्टंट सारख्या असाइनमेंट्स असतात आणि त्या असाइनमेंट्स तुम्हाला असाइनमेंटचे पण मार्क तुमच्या फायनल मार्कला असतात. म्हणजे नुसती परीक्षा शेवटी नसते. वर्षभर त्यांच्या असाइनमेंट्स असतात, एसेज असतात, प्रेझेंटेशन असतात. खूप भयंकर अभ्यास असतो युनिव्हर्सिटीत इथल्या. आणि युनिव्हर्सिटीचा खर्च इथं खूपच आहे. साधारण साधारण दर वर्षाचा खर्च आहे मला इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. नाही साधारण 8 लाख रुपये, 8 ते 10 लाख. डॉलर सांगा. डॉलर्स मध्ये साधारण 20,000 कॅनेडियन डॉलर्स म्हणजे एक 8-10 लाख रुपये इंडियन. थँक्यू. पण म्हणजे आहे महाग, पण स्कॉलरशिप मिळतात किंवा तुम्हाला इथे मी सांगितलं तसं पार्ट टाइम जॉब करता येतो. त्यामुळे इथली मुलं फक्त ट्युशन फीस घेतात. म्हणजे 20,000 जर डॉलर लागत असतील तर साधारण आई वडील त्यांना एक $10,000 देतात आणि मग पुढचे मग त्यांनी स्कॉलरशिप बघायची किंवा कुठनं तरी फंडिंग घ्यायचं किंवा काम करायचं. अशी अशी सगळी मुलं काम करतात इथे. एखाद्या पाल्यानं समजा फक्त एज्युकेशन साठीच यायचंय आणि परत इंडियामध्ये यायचंय, तर मग तो तुम्ही जे म्हणलाय की बाबा 12वी पर्यंत शिक्षण मोफत आहे, तर त्याला तो पूर्ण युनिव्हर्सिटीचा कोर्स म्हणा किंवा प्राथमिक आपलं एज्युकेशन 12वी पर्यंत म्हणा हे करून परत येता येतं का? हो, बिलकुल. बिलकुल. आणि इथं जर का तुम्ही शिकून गेलात तर बाहेर सगळ्या देशांमध्ये ते क्वालिफिकेशन चालतं. म्हणजे काही भारतातली आपल्या डिग्रीज इथे चालत नाहीत. म्हणजे तुम्ही भारतात जर का डॉक्टर असाल आणि तुम्ही कॅनडात किंवा अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये आलात तर तुमची डिग्री चालत नाही. तुम्हाला इथे येऊन परत परीक्षा द्यायला लागते. किंवा तुम्ही सीए असाल, चार्टर्ड अकाउंटंट, तर ते चार्टर्ड अकाउंटंट पण चालत नाही इथे. तुम्हाला इथली परीक्षा द्यायला लागते. त्या मानाने तुम्ही इथे कॅनडात डॉक्टर असाल तर तुम्हाला कुठेही काम करता येतं किंवा तुम्ही कॅनडात सीए सारखी इक्विव्हॅलंट परीक्षा असते ती जर दिली तर तुम्हाला कुठेही काम करता येतं. कुठल्याही जगात कुठल्याही देशात. हा फरक आहे की इथल्या डिग्रीला बाहेर व्हॅल्यू खूप आहे. म्हणून खूप लोक येतात इथे. आणि नॉर्मली इथून शिकून गेलेली आहेत. म्हणजे मला स्वतःला माझ्या एका कलिगचा मुलगा आहे. तो इथे शिकला सगळा. त्याच्यानंतर तो ऍक्च्युली हार्वर्डला गेला MBA करायला आणि नंतर मुंबईला तो एक मोठी फर्म चालवतो सध्या. म्हणजे तो चक्क भारतात परत गेला. कारण त्याला जॉब चांगला मिळाला तिथे, त्याला ऑफर चांगली मिळाली, त्याला फार चांगली कंपनी मिळाली. तो भारतात गेला. म्हणजे असे खूप लोक माझ्या माहितीत आहेत की इथे वाटलं तर शिकायचं आणि नंतर परत भारतात जायचं म्हणून. हे पण चालतं. पण त्यांना इथेही राहतात. म्हणजे कॅनेडियन एक्सपिरियन्स घेतला तर तो पण जास्त महत्वाचा असतो. मी सांगितलं की मी इथे 4 वर्ष डिग्री केली आहे आणि 1 वर्ष काम केलंय. तर त्याचा पण बाहेर फायदा होतो जगात सगळीकडे. माजी अध्यक्ष शशिकांतजी मोरलवार हे काहीतरी विचारतायत. शशिकांतजी. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. मला एक 2 प्रश्न विचारायचे होते. एक तर कसं आहे, आता माझा मुलगा पण MS साठी प्रिपरेशन करतोय US साठी. तर आपण आता हे कॅनडाचं एज्युकेशन खूप चांगलं आहे. मग मी पाहतोय की आपले जास्तीत जास्त मुलं US ला का प्रेफर करतात, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा, आपण जे काही शिकवताय तिथं, तर आमच्या रोटरीचे लहान मुलांचे क्लब असतो ज्याला इंटरॅक्ट म्हणतो आम्ही, तर त्या मुलांसाठी आपण काही असं महिन्याला एक वेळेस किंवा 15 दिवसाला एक दिवस असं काही वेळ काढून काही नवीन तिकडच्या पद्धतीने तिकडची जी टेक्नॉलॉजी आहे त्याबद्दलची माहिती आपण देऊ शकताल का? ओके. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, अमेरिकेत जास्त लोक का जातात? कारण की पॉप्युलर जास्त आहे अमेरिका. अमेरिकेत खूप वर्ष गेली 50 वर्ष भारतातनं मुलं अमेरिकेत जात आहेत. कॅनडात आत्ताच लोकांना थोडासा अवेअरनेस आलाय की कॅनडातून येता येतं
आणि कॅनडाची एज्युकेशन सिस्टम खूप चांगली आहे. म्हणजे कॅनडाच्या युनिव्हर्सिटीज खूपच चांगल्या आहेत इथल्या. काही-काही युनिव्हर्सिटीज इतक्या चांगल्या आहेत, की इथली जी मुलं इंजिनिअर होतात, ती मुलं सगळी अमेरिकेतल्या, कॅलिफोर्नियातल्या कंपन्या येऊन त्यांना घेऊन जातात इथनं. ते येतात आणि त्यांना भरपूर पैसे देतात आणि सगळे कॅनेडियन अमेरिकेचे जॉब करायला जातात. तर इथल्या युनिव्हर्सिटीजचा अवेअरनेस नाहीये इंडियात. ही महत्वाची गोष्ट आहे, पहिली गोष्ट. आणि कॅनडात लोकं का येत नाही? कारण की बर्फ पडतो. लोकांना भीती वाटते, की खूप थंड देश आहे. आपल्याला जमेल का? ही एक आणखीन गोष्ट लोकांना मागे ठेवते. पण आता तसं नाही राहिलेलं. आता खूप लोकं मी बघितली आहेत, की गेल्या एक 3-4 वर्षात भारतातल्या लोकांना कळलेलं आहे, की आता इथेही येता येतं. आणि इथलंही शिक्षण चांगलं आहे, इथलं राहणीमान चांगलं आहे. आणि कॅनेडियन गव्हर्नमेंट पण खूप ओपन माइंडेड आहे. त्यांना लोकं पाहिजेलेत इथे आलेली. कारण कॅनडामध्ये आता सध्या असं होणार आहे 10 वर्षांनी, की खूप लोकं रिटायर होणार आहेत. पण त्यांना रिप्लेस करणारी लोकच नाहीयेत. त्यांच्याकडे यंग जनरेशन कमी आहे. म्हणून ते नॉर्मली तुम्ही इथे शिकायला आलात तर म्हणतात, की इथली सिटिझनशिप घ्या आणि इथेच आमच्यासाठी काम करा. असं गव्हर्नमेंट त्यांना एन्करेज करते इथलं. त्यामुळे आता खूप मी बघितले गेल्या 4 वर्षात लोकं अमेरिकेत जात नाहीयेत, लोकं इथे येतायत. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर रोटरी क्लब. अगदी एखाद 2 तुम्ही मला सांगा आणि मी नक्कीच मुलांसाठी काहीतरी करीन. फक्त महत्वाची गोष्ट अशी आहे, की त्यांना कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा पीसी असं काहीतरी ॲक्सेस पाहिजे. त्याच्याशिवाय मग शिकवण्यात काही अर्थ नाहीये. म्हणजे प्री-रिक्विजिट म्हणजे ज्या मुलांना क्लासला यायचं असेल किंवा ज्या मुलांना शिकायचं असेल, त्यांच्या प्रत्येकाच्या घरी तुम्हाला लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर पाहिजेच. त्याच्याशिवाय ते प्रोग्रामिंग शिकता नाही येत. त्यामुळे अगदी तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्कीच आणि लातूरच्या मुलांसाठी नक्कीच करेन. धन्यवाद मॅडम. एक छोटी माहिती तुम्हाला शेअर करतो. ह्याच्या अगोदर जो आमचा बियाणी बोलला ना, हं, हं. त्याचा भाऊ मागच्या जवळपास 20-1 वर्षापासून कॅनडात डॉक्टर आहे बरं. हां. इथे अतिशय कॅनडामध्ये खूप भरपूर इंडियन आहेत. म्हणजे अमेरिका एवढे नाही आहेत, पण आता आजकाल खूप यायला लागलेत लोकं. मराठी कमी आहेत थोडे, पंजाबी जास्ती आहेत. आणि भारतीय लोकांना, डॉक्टरांना किंवा इंजिनिअर्सना इथे खूपच व्हॅल्यू आहे. त्यांना अतिशय रिस्पेक्ट आहे. सगळ्यांना आदर म्हणतात, की इंडियन जे डॉक्टर आहेत किंवा इंडियन जे इंजिनिअर आहेत, ते सगळ्यात चांगले असतात. म्हणजे त्यांना जास्त रिस्पेक्ट आहे किंवा जास्त आदर आहे, की ही लोकं खूप हुशार असतात. त्यांना सगळं येत असतं. ओके. आणखी कुणाला काही विचारायचं असेल तर विचारावं. अनुपजी, येस. तुम्हाला माहितीच आहे मी नांदेडवरून अटेंड करतोय आणि माझ्यासोबत डॉक्टर मंगेश कोठारी MGM चे डायरेक्टर हे सोबतच आहेत आणि त्यांना काहीतरी मॅडमला विचारायचंय. आय एम ट्रान्सफरिंग दिस टू मंगेश. गुड इव्हनिंग मॅडम. हॅलो. गुड इव्हनिंग मॅडम. आमच्याकडे गुड इव्हनिंग आहे, सॉरी. माझ्याकडे मॉर्निंग आहे. राईट राईट राईट. जे रेड हॅट प्रोग्रामिंग म्हणून एक आमच्याकडे ऑनलाईन कोर्स प्रमोट केला जातो. माझं एक बाजू अशी ऐकली की एवढं लहानपणी खरंच प्रोग्रामिंग शिकवण्याची आवश्यकता आहे का? म्हणजे तुमचं काय मत आहे या बाबतीत? प्रोग्रामिंग म्हणजे मुलांना मी C++, जावा किंवा असं एवढं जड प्रोग्रामिंग किंवा पायथॉन या लँग्वेजेस शिकवायची गरज नाहीये. किंवा मी असं बघते की असं भारतात पण अशा खूप ॲडव्हर्टाइज बघितल्यात की हां, मुलांना शिकवा आणि मुलं मोबाईल ॲप तयार करतील. हे पण मुलांना जमणार नाही. पण स्क्रॅच प्रोग्रामिंग हे स्पेशली मुलांसाठी MIT नावाच्या अमेरिकेतल्या सगळ्यात टॉप युनिव्हर्सिटीनी डेव्हलप केलेलं आहे. तेच मी शिकवते आणि ते 6-7 वर्षाच्या मुलांना, 5-6 वर्षाच्या मुलांना येऊ शकतं. कारण ते खूप सोपं आहे. कारण ते लेगो सारखं आहे. लेगो म्हणजे काय म्हणतात मेकॅनो भारतात ना. तर मेकॅनो कसा मुलांना जोडता येतो पार्ट्स एकमेकांना, तसं हे लेगो सारखं आहे.
ही प्रोग्रामिंग लँग्वेज, आणि ती एकच तेवढीच मुलांना शिकवावी लहान असताना. अवघड लँग्वेजेस शिकवायचे असतील, पायथॉन किंवा जावा, सी प्लस प्लस, किंवा तुम्हाला मोबाईल ऍप्स करायचे ज्या लँग्वेजेस असतात, त्या सुद्धा मुलांना 6वी 7वी मिडल स्कूलच्या अगोदर शिकवण्यात पॉइंटच नाही. म्हणजे काही मुलं असतात एक्स्ट्रॉर्डिनरी, एकदम हुशार असतात, त्यांना सगळे येत असतं. पण अशी मुलं अगदी लाखातनं किंवा 10 लाखात एक. रेग्युलर मुलांना लॉजिकल आणि अनालिटिकल थिंकिंग हवं असेल तर स्क्रॅच प्रोग्रामिंग, कारण स्क्रॅच प्रोग्रामिंग खास मुलांसाठी डेव्हलप केलं, आणि ते मेकॅनो सारखं आहे, म्हणजे एकावर एक नुसते पार्ट जोडायचे आणि मग तुम्हाला कळतं की तो प्रोग्रामिंग कसं चालतं. पण म्हणजे रेड हॅट वगैरे मी तर अजिबात मुलांना शिकवणार नाही. 7वी 8वी पर्यंत शिकवण्यात पॉइंटच नाही येते. मॅडम, माझा एक प्रश्न होता. टॅक्सेशन रिलेटेड जर काही डिप्लोमा किंवा डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन करायची असेल, सो कॅन वी कम देअर ऑन स्टुडंट विजा? येस, यू कॅन. पण मग तुम्ही इथे कॅनेडियन टॅक्सेशन शिकलात तर तुम्हाला मग भारतात नाही काही उपयोग त्याचा, कारण टॅक्स लॉज वेगळे असतात सगळ्या प्रत्येक देशात. इथे येऊन शिकलात तर मग इथेच राहायला लागेल. इथलेच, कारण टॅक्स लॉज इथलेच इथल्याच देशात लागू पडतात ना ते. भारतात इट्स डिफरंट फॉर एव्हरी कंट्री. त्यामुळे बिलकुल इथे आहेत, कोर्स आहेत, तुम्ही इथे येऊ शकता. त्याच्यासाठी स्पेशल कोर्सेस आहेत इथल्या कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये. ओके, कॉज आय हॅव डन US टॅक्सेशन बट कॅनडा आय डोंट नो. Canadian taxation is different than Indian taxation for sure. पण इथे येऊन सगळं शिकता येईल, तो काही प्रॉब्लेम नाही. इथे कॉलेजमध्ये येऊन डिप्लोमा करता येईल. ओके, आणखी कोणाला काही विचारायचं असेल तर सांगावे. एकतर आमचे माजी अध्यक्ष मोरलावांनी म्हणाल्यासारखं माझी विनंती आहे आपल्याला की आमचे जे इंटरॅक्टर्स आहेत हु आर इन द एज ग्रुप ऑफ 12 to 18, तर त्यांना जर आपलं रेग्युलर काही मार्गदर्शन स्क्रॅचवर किंवा आणखी कशावर मिळालं तर चांगलं होईल. इथे काही कॉलेजेस, काही शाळांच्या करिक्युलम मध्ये आहे स्क्रॅच, बट आय एम नॉट शुअर की हे सगळ्यांकडे आहे. तर तसं काही करता आलं तर आपल्याला बरं होईल. हा आहे, म्हणजे भारतात आहे, आजकाल शिकवतायत बऱ्याच शाळांमध्ये किंवा प्रायव्हेट स्कूल्स मध्ये, तर चांगल्या प्रायव्हेट स्कूल्स मध्ये किंवा अमेरिकन पद्धतीचे स्कूल्स असतील तर शिकवतात तिथे. पण रेग्युलर शाळांमध्ये, म्हणजे गोदावरी शाळेत, माझ्या शाळेत मला नाही वाटत शिकवत असतील म्हणून. तिकडे तशा ठिकाणी शिकवायला पाहिजे, म्हणजे आपल्या देशात ते पाहिजे. कारण की पुढच्या 10 वर्षात तर प्रत्येक जॉब कम्प्युटरवरती असणार आहे. म्हणून मुलांना ते आल्याच पाहिजे. आता आपल्याकडे स्मार्टफोन कसे इझिली आले, तसे आता आणखीन पुढच्या 10 वर्षात यू कॅन इमॅजिन की काय होईल. बरोबर आहे. ओके, मी यासाठी आपल्याला परत बोलून कसा शेड्यूल करता येईल हे पाहतो. येस, ओके, धन्यवाद. मी वोट ऑफ थँक्स देण्यासाठी आपली इंटरॅक्टर भाग्यश्री भीमाशंकर राघव हिला रिक्वेस्ट करत आहे. भाग्यश्री, अनम्यूट करावं भाग्यश्री. हॅलो. येस, भाग्यश्री बेटा अनम्यूट कर स्वतःला. येस सर. हॅलो, मी भाग्यश्री राघव. आजच्या रिफ्लेक्शन ऑन इंडियन वर्सेस कॅनेडियन स्कूल एज्युकेशन सिस्टीम या वेबिनार साठी मिसेस संगीता दंडे यांचे आभार मानू इच्छिते. संगीता दंडे मॅम, तुम्ही आज आम्हाला कॅनेडियन स्कूल एज्युकेशन सिस्टीम नक्की कशी आहे ते सविस्तरपणे समजावले. तुमचे मार्गदर्शन करताना आम्ही सर्वांनी खूप लक्षपूर्वक सर्व गोष्टी ऐकल्या, समजून घेतल्या. महत्त्वाचे वाटणारे मुद्दे आम्ही लिहूनही घेतले. तुमचा हा मौल्यवान वेळ
तुम्ही आमच्याबरोबर घालवलात, आमच्याबरोबर चर्चा केली, आमची प्रश्न सोडवली त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. मॅम, तुम्ही खूप छान पद्धतीने सर्व आम्हाला समजेल अशा भाषेत आम्हाला सर्व काही सांगितले आणि ग्लोबल एज्युकेशन सिस्टीममध्ये आम्ही आज कुठे आहोत हे आम्हाला समजावले. आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर केली यासाठी पुन्हा एकदा समस्त रोटरी क्लब ऑफ मिडटाउन आणि इंटरॅक्ट क्लब ऑफ लातूरच्या वतीने पुन्हा एकदा तुमचे आभार मानते. थँक्यू. थँक्स फॉर जॉईनिंग. आज आपण खरंच खूप छान माहिती घेतलेली आहे येथे. मी रोटरी क्लब लातूर मिडटाउन आणि आमच्या इंटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाउनच्या वतीने परत एकदा मिसेस संगीता दांडे यांचे आभार मानतो. आपण आमच्यासाठी वेळ काढलात आपल्या महत्वाच्या वेळातून, त्याबद्दल आम्ही खरंच आपले आभारी आहोत. व मला असं दिसतंय की आपण खास आमच्यासाठी प्रेझेंटेशन बनवलात. यू मस्ट हॅव पुट इन अ लॉट ऑफ टाइम फॉर दॅट, सो थँक यू व्हेरी मच फॉर ऑल द प्रेझेंटेशन अँड ऑल द गायडन्स दॅट यू गेव. थँक्यू. You're welcome. And Yeah. I think it was so good. लातूरच्या लोकांना कधी काही इन्फॉर्मेशन द्यायची किंवा लातूरच्या लोकांशी संवाद साधायचा म्हणजे इट्स अ प्लेजर. Yes. Thank you so much. All right. Yeah.